प्रेक्षक मंडळीनो नमस्कार. तर आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागामध्ये काय घडलं आहे. तर इकडं राणी बुवांजवळ हॉस्पिटलमध्ये बसलेली असते आणि राणी बुवांना सांगत असते, बुवा आमच्यासोबत काय काय घडलं तुम्हाला माहिती का बुवा? तुम्ही शुद्धीवर आल्यावरच नक्कीच काहीतरी होऊ शकतं बुवा. तुम्ही कधी शुद्धीवर येणार आहात बुवा? असं ती बोलत असते आणि म्हणत असते आणि तिच्या डोक्यामध्ये बुवांचंच टेन्शन चालू असतं. ती फक्त आता बुवांची काळजी करत असते. तेवढ्यात आता बुवांसोबत बोलता बोलता अचानक बुवांना त्रास व्हायला लागतो. त्रास झाल्यावरती बुवा अचानक राणीकडे बघायला लागते आणि आता राणी म्हणते, काय इंद्र ते बुवा तुम्ही शुद्धीवर आलायत? बापरे! डॉक्टरांना बोलवते. डॉक्टर येतात. त्यांना चेकअप वगैरे करतात. त्यांच्या सलाईनमधून इंजेक्शन सोडतात आणि म्हणतात की बुवा शुद्धीवर आलात तुम्ही. अहो कसं वाटतंय बुवा तुम्हाला आता? तर आता बुवा मान हलवतात आणि म्हणतात की बरं वाटतंय आता मला. काही काळजीचं काम नाहीये असं बुवा म्हणतात आणि आता बुवा पण खूपच खुश असतात, कारण की त्यांना आता खूप दिवसांनी ते राणीला बघत असतात. राणी बुवांना म्हणते, बुवा तुम्हाला माहिती आहे का तुमचं शुद्धीवर येणं आमच्यासाठी किती गरजेचं होतं. अहो बुवा तुम्हाला माहीत नाही अजून, हे तुमचं शुद्धीवर येणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. अहो बुवा तुम्ही शुद्धीवर नव्हते ना तर आम्हाला खूप त्रास झालाय. तर बुवा म्हणतात, मी कुठं होतो राणी आणि मी ते का आणलंय मला हॉस्पिटलमध्ये? काय झालं होतं मला? तर आता लगेच राणी म्हणते की अहो बुवा तुम्हाला आठवत नाही का तुम्हाला काय झालं होतं ते? तर ते म्हणतात की खरंच नाही आठवते मला काय झालं होतं. तर आता ते म्हणतात की हो बुवा तुम्हाला माहीत नाही का? अहो तुम्हाला असं काहीतरी झालं होतं की बस तुम्हाला कोणीतरी इंजेक्शन दिलं होतं. तुम्हाला पहिलं काहीच नाही आठवत का आता? तर आता ते म्हणतात की खरंच काही आठवत नाहीये राणी मला. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ राणी तुला माहिती आहे का काय झालं होतं? राणी म्हणत असते की हे बघा बुवा तुम्हाला कोणीतरी किडनॅप केलं होतं. तुम्ही गायब झाले होते कुठेतरी आणि मग घडलेलं ती बुवांना सगळं सांगत असते. बुवा आता राणीकडे आश्चर्याने बघत असतात. बुवा म्हणतात, एवढं सगळं घडलं राणी आणि मला कसं कळलं नाही गं? माझ्यामुळं तुला खूपच त्रास झाला असेल ना गं राणी? असं म्हणतात. तर आता ते म्हणतात की हे बघा काही त्रास नाही झाला राणी. हे बघा बुवा तुम्ही शुद्ध राहिले ना हेच आमच्यासाठी खूप आहे माहिती आहे का? अहो बुवा तुम्ही शुद्धीवर नसते आले तर आम्हाला किती वाईट वाटत होतं माहिती का तुम्हाला? बरं झालं बुवा तुम्ही शुद्धीवर आलायत असं ती म्हणते. आणि आता बुवा म्हणत असतात, काय गं राणी अजून काय मग विक्रांत इंद्रा सर कुठं आहे? तर आता ती म्हणते की तुम्हाला माहिती का अजून काय काय घडलंय घरी? अहो बुवा तुम्हाला माहिती का इकडे काय झालं आहे ते? अहो इकडं इकडं विक्रांत सरांनी हे सगळं कोणी केलं तर माहिती आहे का? विक्रांत सरांनी केलं होतं हे सगळं. आम्हाला आत्ता कळालं ते विक्रांत सरांनी केलं होतं. अहो विक्रांत सरांनी हे सगळं केलं त्यामुळं आता ते घर सोडून गेले आहेत निघून. त्यामुळं आता ते घरात नाही राहत असं म्हणत असते. आणि आता ते म्हणतात काय विक्रांत सरांनी हे केलं होतं? राणी माझा तर विश्वास बसत नाही या गोष्टीवर. तर राणी म्हणते की खरंच अहो विक्रांत सरांनीच हे सगळं केलं होतं. तर ते म्हणतात की काय मला तर वाटत नाही. पण तुला एक सांगू का राणी काय झालं होतं? तर राणी म्हणते की काय हो बुवा? काय झालं होतं? तर आता लगेच बुवा म्हणतात, अगं राणे मी ज्यावेळेस गायब झालो होतो ना, त्याच्या आधी 2-3 दिवस काय झालं होतं माहिती आहे का? अगं विक्रांत सरांनी मला त्या गाडीजवळ नेलं होतं. ती गाडी नाही का गं, त्या गाडीजवळ मला नेलं होतं त्यांनी आणि त्या गाडीजवळ नेऊन मला ते म्हटले होते की हे बघ ही गाडी आहे ना त्यांनी स्वतः नेलं आणि त्या गाडीचं हे काम करायला लावलं होतं. त्यामुळं मी त्या गाडीजवळ गेलो होतो अगं राणी आणि त्यांच्यामुळंच हे सगळं झालं आहे. मलाच त्यांनी ती गाडी दाखवून दिली. तर राणी म्हणते, काय? हे सगळं त्यांच्यामुळं झालंय म्हणजे तर? मला तुम्ही बुवा आधी सांगायला पाहिजे होतं बुवा. मला खरंच माहीत नव्हतं हे. असं ती म्हणते आणि आता लगेच जी राणी आहे, ती राणी आता तिथून लगेच म्हणते, की बुवा तुम्ही आता काळजी करू नका. हे सगळं काही आहे ना तुम्ही आता हे सगळ्यांसमोर सांगायचं. असं राणी बुवांना म्हणते आणि आता ती तेवढ्यात तिला इंद्र सरांचा फोन येतो. ती म्हणते की अहो इंद्र सरांचा फोन आलाय. थांबा बघते काय म्हणते ते. आणि ती म्हणते की बोला ना इंद्र सर काय झालंय? तर इंद्र म्हणतो की अगं राणी कुठं आहेस? काय झालं? तर आता लगेच राणी म्हणते, अहो बुवा तुम्हाला गुड न्यूज द्यायची होती. अहो बुवा शुद्धीवर आलेत आपले. तर काय बुवा शुद्धीवर आलेत का? तर ते म्हणतात की हो बुवा शुद्धीवर आले आहे. तर आता ती खरंच त्या इंद्राला तर खरंच खूप आनंद होतो. इंद्र म्हणतो की बरं झालं बुवा शुद्धीवर आले आहे. ती असं तर आता तो पण तेच म्हणतो, कारण की त्याला पण खूप आनंद होतो इंद्राला. आणि इंद्र म्हणतो की राणी आता मी लगेच वस्तीत येतो. राणी म्हणते ठीक आहे. राणी आता सगळेजण वस्तीत येतात. राणी बुवांना घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये वस्तीत येते. बुवांना खाली उतरवते आणि राणीची आई तर खूप खुश होते. ती म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का?
बुवा तुम्ही कुठे होतात ते? अहो बुवा तुम्हाला माहिती का तुम्हाला किती त्रास झाला? तुम्ही मला सोडून कुठं गेला होता ते एकटीला? असं ते म्हणते राणीची आई. आणि आता राणीची आई असं म्हटल्यावरती तर बुवा म्हणतात, काळजी करू नको, आता आलोय ना मी घरात, मला घरात घे. तेवढ्यात ती दहिंद्रद्यांची गाडी येते आणि मालती म्हणते, आम्हाला इथे काय घेऊन आलायत रे? यांना आरामाची गरज, त्यांना आराम करू दे, आम्हाला कशाला आणलं इथे? असं म्हणते.